स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा फोटो राजकीय फ्लेक्सवर झळकतोय। शिरूरमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर दत्तात्रय गाडेचा फोटो आहे। शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवर आरोपी दत्ता गाडेचा फोटो झळकतोय। अशोक पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरती दत्ता गाडेचा फोटो आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा राजकीय वर्तुळात वावर होता का हा प्रश्न त्यामुळे निर्माण होतोय। अशोक पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे माजी आमदार आहेत। आरोपी दत्ता गाडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे का असाही प्रश्न त्यामुळे निर्माण झाला। आरोपी दत्ता गाडेच्या व्हॉट्सअप डीपीवर शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा देखील फोटो आहे। माऊली कटके हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शिरूरचे आमदार आहेत। दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे माजी आमदार अशोक पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार माऊली कटके यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। स्वारगेट या ठिकाणी जी दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे। तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे। आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात। त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही। मतदारसंघातले लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरचे लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात। अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता, कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता, याची सखोल चौकशी पोलीस खात्याने केली पाहिजे। मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला ते सगळं रेकॉर्ड मागणं आणि पोलीस खात्यानं संबंधित त्या आरोपीला ताबडतोब शोधून त्याच्यावरती कारवाई करून हा कुणाकुणाच्या घरी जात होता, याचे हितसंबंध कुणाकुणाशी जोडलेले होते ते शोधणं गरजेचे नाही। त्या हितसंबंधितावर पण कायदेशीर काही कारवाई करता येते का याचा पण शोध पोलिसांनी घेतला पाहिजे। दरम्यान आरोपी सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। उज्जैनच्या दौऱ्याची जबाबदारी या आरोपीवर होती असं देखील अंबादास दानवे म्हणाले। शिरूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहे याचा उल्लेख देखील दानवे यांनी केलेला आहे। राजकीय फ्लेक्सवरती दत्ता गाडेचा फोटो झळकल्यानंतर त्याच्या राजकीय वर्तुळातल्या वावरासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। शिरूरच्या माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांच्याशी दत्ता गाडेची जवळीक होती का असा प्रश्न आता विचारला जातोय, कारण का त्याच्या दत्ता गाडेच्या डीपीवरती माऊली कटकेंचा फोटो दिसतोय, तर जे माजी आमदार आहेत त्यांच्या फ्लेक्सवरती देखील दत्ता गाडे झळकताना दिसतोय। त्यामुळे त्याच्या राजकीय वर्तुळातल्या वावरासंदर्भात आता चर्चा होत आहे। पुण्यातील अत्याचार प्रकरणी परिवहन मंत्र्यांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीला परिवहन आयुक्तांसह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित आहेत। एसटी डेपो आणि बसच्या सुरक्षेसंदर्भात या बैठकीमध्ये आढावा घेतला जाईल। परिवहन मंत्र्यांनी त्यावेळी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांचं निलंबन केलेलं आहे, पण त्यासोबतच आता हा प्रकार समोर आल्यानंतर त्या संदर्भात एका महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झाली। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे अजूनही मोकाट आहे। 2 दिवस उलटूनही आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध लागलेला नाहीये। आरोपी गाडेच्या शोधासाठी 13 पथकं तैनात करण्यात आली आहेत। त्या गाडेच्या मैत्रिणीची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली आहे। गाडेच्या मैत्रिणीला भोरमधून चौकशीसाठी पुण्यात आणलं गेलंय। आपल्याच एका मैत्रिणीशी पॅचअप करण्यासाठी गाडेनं वारंवार तिला मेसेज केल्याचा जबाब नोंदवण्यात आलाय। गाडेशी संबंधित आणखी 10 जणांची रात्री चौकशी करण्यात आली आहे। आरोपी गाडेचे आईवडील आणि भावाची आज चौकशी केली जाणार आहे। आणि एबीपी माझानं पुणे पोलिसांना आवाहन केलंय, आरोपी दत्तात्रय गाडेचा कृष्णा आंधळे होऊ देऊ नका असं कळकळीचं आवाहन एबीपी माझा पुणे पोलिसांना करतोय। कारण का कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, तो पोलिसांच्या हाती लागत नाहीये।
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातल्या 3 प्रमुख आरोपींपैकी एक कृष्ण आंधळे आहे. दोघांना अटक करण्यात आलेली आहे, पण कृष्ण आंधळे अजून हाती लागलेला नाहीये. असाच प्रकार आरोपी दत्तात्रय गाडेसोबत होऊ देऊ नका. आरोपीला तातडीनं ताब्यात घ्या, त्याला अटक करा, त्याच्यावर कारवाई करा, असं एबीपी माझाचं पुणे पोलिसांना कळकळीचं आवाहन आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.